जय गुरु. जय गुरु. आपण एकच मिनिट थांबूयात आणि सुरुवात करूयात. राधिका, त्याच्याकडे जरा बघशील का? मी आज वर्गामध्ये तुम्हाला सगळ्यांना अ, क्रमांक देणार आहे. वर्ग क्रमांक म्हणजे मग कसं होतं की आपल्याला वर्ग क्रमांक लक्षात राहतो स्वतःचा, आणि मग मी सांगितलं त्यानुसार मग आपण क्रमाने जाऊ शकतो. छायाताई आल्यात का? ठीक आहे, पण मग छायाताई एक नंबर असतील वर्गात. लताताई कुलकर्णी दिसत आहेत का? एक मिनिट, मी बघतो. हो, लताताई आल्यात. लताताई, तुमचा हा. वर्ग क्रमांक 2 आहे, लक्षात ठेवा. प्रत्येकाने आता आपापलं निदान वर्ग क्रमांक तरी लक्षात ठेवा. नंतर आहेत माधवीताई धसे, त्या 3 आहेत. ओके सर. राजश्रीताई फडणीस अ, आहेत का? हो, आहेत. अ, हो, आहेत. तुम्ही 4 आहात. अनुपमा आहेत का? नाही आहेत. ठीक आहे, पण अनुपमा ताई 5 आहेत. त्यांचं आडनाव मला माहिती नाही, पण अ, नंतर आहेत अपर्णाताई बर्वे, त्या 6 नंबर आहेत. ओके. एक माधवी म्हणून मला दिसत आहेत. अ, तर माधवी म्हणजे माधवी दळवी का? हो. अच्छा, म्हणजे कालपर्यंत तुम्ही नाव माधवी असं दिसत होतं का आम्हाला? हो हो, आता माधवी दळवी केला आज मी. हा, बर बर बर, तरीच ओके. माधवी दळवी, मग माधवी ताई तुम्ही 7 आहात नंबर. ओके. हा, मानसी ताई आहेत का? नाही दिसत आहे. ठीक आहे, त्या 8 आहेत. हे अनुपमाताई आज नव्हत्या, छायाताई पण अजून आलेल्या नाहीयेत. ठीक आहे. निशिगंधाताई वाढ, साठे, सॉरी. नाहीयेत, त्या 9 आहेत. सीमाताई सोनसळे. सीमाताई, हॅलो आहे. हा, तुमचा नंबर 10 आहे, वर्ग क्रमांक. हो. हा, वैजयंतीताई जोशी दिसत आहेत. तुम्ही 11 आहात. विद्याताई तेंडोलकर, हा तुम्ही आहे. क्रमांक 12. बर. आपली छोटी मैत्रीण इरा आहे का? नाही दिसत आज आलेली. ठीक आहे, हरकत नाही. ती 13 नंबर आहे, ती आज आलेली नाहीये. नंतर माधुरीताई कुलकर्णी. आलात तुम्ही? नाही, मला दिसत तर नाहीये. आले. अच्छा, माधुरीताई आहात ना तुम्ही? नाही, कोणतरी आले. हा, छायाताई आलेले आहेत. छायाताई, तुमचा वर्ग क्रमांक 1 आहे, 1. हो. हा,
माझा 11 आहे ना सर? 11 वैजयंती जोशी आहेत. जयंती जोशी. 11 वैजयंती जोशी. कोणाच्या नंतर आहे सर? माझं आता किती आहे सर? कोणाच्या नंतर वगैरे ठेवायची गरज नाही. तुम्ही 11 नंबर फक्त आता लक्षात ठेवायचा स्वतःचा. सर माझा किती आहे? मी थोडं बाहेर शेवटचा विचार. पेपर लता कुलकर्णी. हा, मग काय लता भटकायला जाणार? कुलकर्णी तुम्ही 2 आहात. लताताई ओके. तुम्ही 2 नंबर, वर्ग Thank you. क्रमांक 2. येणार नाही तुला? हा, थँक्यू. माधुरीताई कुलकर्णी माझ्या मते बोलत होत्या ना? आता मी लता बोलते. नाही, मला माधुरी कुलकर्णी आहेत का नाही बघायचंय. ते अजून दिसत नाहीयेत मला. ठीक आहे मला नंबर नाही मिळाला. ताई, मी येईन तुमच्यापर्यंत. तू कुठं? हा ठीक आहे. मग माधुरीताई तू कुलकर्णी घेऊन 14 नाही आहे जाणार आहे? आणि त्याही नाही आलेल्या. कल्पनाताई उभा आहेत का? हो सगळ्यांनी सर, आहे. कृपया मीट वर जा. सगळ्यांनी कृपया म्यूट वर पोटभर जा. खा. ही पण काय खाईल असं नाही. ते पण एकाच वाटीचं मग तिथे लिही 1 वाटी. आणि 10 फरोटे सांग. आर्या, काव्या, अमृता, दिली. घरातले आवाज ऐकू येत आहेत, जरा म्यूट करा. हा ठीक आहे. कल्पनाताई उभा आहेत का? हो सर, आहे. हा, तुमचा वर्ग क्रमांक 15 आहे. हो सर. ओके. कपिलजी अपशंकर आलेत. हा बरोबर आहे. आज ते दोघेही नवरा बायको नाहीयेत. पण ते नाही 16 सर, आणि त्यांचा ग्रुपवर मेसेज आहे की त्यांना जॉईन होता येत नाहीये म्हणून. हा, हरकत नाही. मी नंतर त्यांचे वर्ग क्रमांक सगळे टाकीनच ग्रुपवर आणि आपण त्याच नुसार जाणार आहोत आता. नाही सर, त्यांना जॉईन होता येत नाही म्हणून मेसेज टाकले त्यांनी ग्रुपवर. हो, माझ्या लक्षात आलं. पण मी सगळ्यांचेच नंबर ग्रुपवर लिहिणार आहे. म्हणजे जरी आज आले नसले तरी त्यांना कळेल. ओके. हा, नंतर मला व्ही केळकर्स आयफोन असं कोणतरी दिसतंय. हो, ते विशाखा केळकर. अच्छा, तुम्ही पहिल्यांदाच येताय का विशाखाताई? नाही, मी आधी 2 क्लास अटेंड केले, पण नंतर मी ट्रॅव्हल करत होते, त्यामुळे म्हणजे मागचे 3 बुडले क्लास. बर. विशाखा केळकर का? हा. 1 मिनिट मी लिहून ठेवतो. विशाखा केळकर. बर ठीक आहे. तुमचा वर्ग क्रमांक 18 असेल. ठीक आहे. 18. बर. हा, आणि आता आपण लक्षात ठेवतो. आपण 1 2 3 4 असं फक्त मी नंबर म्हणणारे प्रत्येकाने आपापला वर्ग क्रमांक लक्षात ठेवायचा आहे. आणि जेव्हा तो नंबरला आपण संधी देत असतो त्यावेळेला इतर सर्वांनी कृपया आपलं तोंड गप्प ठेवायचंय. म्हणजे ही वर्गातली शिस्त म्हणून आपण करतोय. ठीक आहे. चला, आता आपण सुरुवात करूया आजच्या अभ्यासाला. अजून कोणी राहिलं का नवीन आज की जे काल नव्हते? सुकेशा क्षीरसागर, तुमचं नाव राहिलेलं दिसतंय. हो हो. सुकेशा क्षीरसागर आणि तुमचा नंबर आपण 19 ठेवूयात वर्गात. चालेल चालेल. हा ओके, चला सुरुवात करायची. मग माधवीताई दळवी, हो तुम्ही नाव बदललेत त्यामुळे हरकत नाही. मी शेअर करतोय आणि आपला चौथा जो धडा होता त्याचे आपला शेवटचं पान चाललेलं होतं. तरी मी एकदा बघा, सगळ्यांना दिसतंय का? हा हो दिसतंय सर. हा, आपण मी मयूर हा नृत्यती वगैरे हे आपण घेतलं होतं, बरोबर आहे? कुत्र वगैरे सगळं हो. घेतलं होतं. हो म्हणून मी ते जरा पुढे घेतो आता. ठीक आहे. हा, माझ्या मते अश्व आपण सुरुवात केली होती का? सुरुवात. नाही, आपण जस्ट हो, सुरुवात केली. केली होती. अच्छा. हा, पण आपल्याला घेता आलं नव्हतं. हा, तर पहिलं वाक्य आता क्रमांक 1 आहेत छायाताई कवडे. हो, वाचते सर मी. हा, त्वं किं पश्यन्ति. ताई नीट बघा.
त्वं किं पश्यासि पश्यसी, करेक्ट. हा, काय मराठीत अर्थ होईल? तू काय पाहतोस. बरोबर आहे, किंवा तू काय पाहतेस. हा चालेल. ठीक आहे. हो. एकच मिनिट. ठीक आहे, पुढचा आता आपण लताताईंकडे जाऊयात. हो. 2 नंबर बरोबर. हो. हा, सांगा. अहम अश्व पश्यमि. नाही, अहम अश्वम अश्वम पश्यमि. पश्यामी. पश्यामि. हा, मी घोडा पाहतो. बरोबर आहे. किंवा किंवा मी घोडा पाहते. तुम्ही स्त्री असल्यामुळे तुम्ही मी घोडा हो, पाहते म्हणू शकता. पाहते. 3 नंबर आपल्याकडे आता कोण आहे? मी आहे सर, माधुरी धसे. बरोबर. स कुत्र तिष्ठती. हम्म. तो म्हणजे तो किंवा ती कोठे उभा आहे नाही, किंवा उभी आहे. सह म्हणजे तो किंवा ती नाही, सह म्हणजे तोच फक्त. तोच का? ओके, हा, ठीक आहे. कारण की पुढे तुम्हाला येईल सा म्हणजे ती, सह म्हणजे तो. ओके सर. तो ठीक आहे. तो कोठे उभा आहे. हा, ठीक आहे. पुढे क्रमांक 4. राजश्रीताई फडणीस. राजश्रीताई, तुम्ही म्यूट वर आहात का? सॉरी. सह उद्याने तिष्ठती. तो बागेत उभा आहे. अगदी बरोबर. नंतर अनुपमा ताई आलेल्या नाहीयेत, त्यामुळे मग त्यांच्यावरून आपण पुढे जाऊ. 6 नंबर. हो. इदानीं सः किं करोति. तो बागेत किंवा तिथे काय करत आहे. नाही, तिथे नाही. इदानीं म्हणजे आत्ता, यावेळेस. बरोबर. आता सॉरी. हा, इदानीं तो आता काय करत आहे. बरोबर आहे. तो म्हणजे घोड्याला येतं ना. हा, बरोबर. आता आपण अश्वह बद्दल बोलतोय, म्हणजे सह म्हणजे बोलतो तो त्यामुळे घोडा. तो. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. हा, इदानीं म्हणजे यावेळेला, तदानीं म्हणजे या त्यावेळेला किंवा वेळेला. तेव्हा. हो. हा. 7वा घेऊ आपण नंबर. 7वा नंबर कोणाचा आहे? 8वा. मी माधवी. बरोबर आहे, बोला. अश्वः इदानी धावती. घोडा आता धावत आहे. किंवा धावतो. धावतो. हा, धावत आहे, धावतो, दोन्ही बरोबर आहे. बघा आता हिंदीमध्ये घोडा इस समय दौड़ रहा है. म्हणजे तुम्ही जे आता अनुवाद केला होतात ना मराठीत, माधवीताई, हो. तो तुम्ही बरोबर तसा केला होता हिंदी लोकांच्या प्रमाणे. बरोबर आहे, म्हणून मी म्हटलं की तुमचंही वाक्य बरोबर आहे, तुमचाही अनुवाद बरोबर आहे. ठीक आहे, पुढचं मानसीताई आलेल्या नाहीयेत. निशिगंधाताई साठे. निशिगंधाताई. ठीक आहे, आपण 10 नंबर वर जाऊ. सीमाताई सोनसळे. त्वम अपि धाव. तू सुद्धा धाव. बरोबर. पण चालतं बरं का, तू पण धाव. हो. हा, पण हा पण वेगळा आहे बरं का, आपण जो पण लावतो ना तो वेगळा असतो.
मराठीत दोन बरोबर. अर्थ आहेत पणला, बरोबर? बरोबर. हा. चला आता पुढचा नंबर आहे 11. हा धावती. कोण बोललो? कह धावती. हा, पण नाव काय तुमचं? नाव काय सांगा एकदा. वैजयंती. हा, बरोबर आहे. म्हणजे मी हे बघतोय की तुम्हाला तुमचा वर्ग क्रमांक लक्षात आहे ना? हो हो. हा हा, बोला. कह धावती. हा, प्रश्नार्थक वाक्य आहे, बरोबर आहे, म्हणजे प्रश्न आहे हा. सांगा अर्थ. ते धावतो. तुमचा आवाज ब्रेक होतोय, म्हणजे चिरतोय आवाज. परत सांगाल उत्तर? प्रॉब्लेम आहे सर, इंटरनेटचा प्रॉब्लेम आहे थोडासा. हा, बोला ना, बोला. आम्ही 1 मिनिट वाट बघू, हरकत नाही. कुठे धावतो? नाही, कुठे आहे का? कह म्हणजे कोण धावतो. कोण धावतो? सॉरी. हा, लक्षात घ्या. कुत्र म्हणजे कुठे. कोण धावतो? हा, कोण धावतो. कुत्र म्हणजे कुठे, तत्र म्हणजे तिथे, अत्र म्हणजे इथे. कह म्हणजे कोण. आता हे जर का स्त्रीलिंग असतं, म्हणजे आपण जर का एखाद्या स्त्रीविषयी बोलत असतो, तर का धावती असं म्हणलं असतं. आणि मग आपण उत्तर दिलं असतं वैजयंती धावती, म्हणजे वैजयंती धावते. पण त्यावेळेला आपण प्रश्न विचारताना का धावती असा विचारला असता, कारण की आपण एका स्त्री बद्दल बोलतो. कह हे पुल्लिंगी आहे, का हे स्त्रीलिंगी आहे. आणि येणार आहे ते तुम्हाला, पण आता त्या अनुषंगाने आलं म्हणून मी सांगतोय. आता क्रमांक 12. अश्वः धावती, घोडा धावतो. बरोबर. इरा आलेली नाहीये आणि माधुरीताई कुलकर्णी मगाशी आवाज आला नव्हता, तर त्या नाहीयेत का? ठीक आहे, मग आपण कल्पनाताई उबाळ्यांकडे जाऊ. ताई, तुमचा नंबर सांगा. माझा नंबर 15 आहे सर. बरोबर, बोला. सह कथम धावती. तो कथम म्हणजे काय सर? विचार करा जरा थोडासा. तो कसा धावतो? अगदी बरोबर. तो कसा धावतो. खूपच चांगला प्रयत्न केलात आणि तो बरोबरही होता. थँक्यू सर. पुढचं बघा आता. क्रमांक 16 कोण आहे आपल्या वर्गात? ते नाही आलेले, 17 पण आलेले नाहीयेत. पण आज आपल्याकडे विशाखाताई केळकर आलेले आहेत. हो. 18 नंबर घ्या. स वेगेन धावती, तो वेगात धावतो. वेगाने. वेगाने धावतो. हा, आता सह असा पूर्ण उच्चार करायचा ताई. सह. हा, सह वेगेन धावती. बरोबर आहे, तो अगदी बरोबर वेगाने. उच्चार केला. तो वेगात धावतो, तो वेगाने धावतो. बघा, हिंदीमध्ये जास्त बरोबर होतं ते. वह तेजी से दौड़ता है. आपण बोली मराठीमध्ये वेगात धावतो म्हणतो, पण हिंदीवाले जास्त संस्कृत प्रमाणे बोलतात. वह तेजी से दौड़ता है, तो वेगाने धावतो किंवा पळतो, दोन्ही. ठीक आहे. तुम्हाला आपण जसजसे पुढे जाऊ ना, तसं तुम्हाला सगळ्यांना लक्षात येणार आहे की हिंदी भाषा ही संस्कृतला खूप जास्त जवळ आहे. म्हणजे आपण तरी मराठीमध्ये बरेच अपभ्रंश केलेले आहेत किंवा काही वेगळ्या गोष्टी प्रचलित केलेल्या आहेत, पण हिंदी भाषिकांनी त्या मनाने संस्कृतची जी काही कॉपी केली आहे ती जशीच्या तशी ठेवायचा प्रयत्न केलाय. ठीक आहे. आता मी आता 2-3 दिवस झाले घेतोय, पण आतापर्यंतच्या धड्यांमध्ये काही कोणाला शंका आहेत का? म्हणजे आणि खास करून मी पाठ क्रमांक 4 बद्दल बोलतोय.
तुम्ही इथे प्रश्न विचारू शकता. हा शंका समाधानासाठीच मी आता विचारतोय तुम्हाला. शांतता आहे म्हणजे होकार मान्य मी करून करताय असं धरू. हो सर. बर हो ठीक सर. आहे. ओके चालेल चालेल हरकत नाही. आपण 5व्या पाठाला सुरुवात करू. पंचमः पाठः म्हणजे 5वा धडा. याच्यात आपण क्रियापदांनी, आता एक लक्षात घ्या, क्रियापदांनी म्हणजे अनेक वचने, म्हणजे आपण अनेक क्रियापद बघणार आहोत. एक क्रियापद अनेक क्रियापद. ठीक आहे. हा शब्दाचे म्हणजेच पदाचे क्रियादर्शक रूप यालाच क्रियापद म्हणतात. हे तर आपण व्याख्या मराठी व्याकरणात खूप लहानपणीच शिकलेलो आहे. बरोबर. बरोबर. क्रियापदाचे मूळ रूप म्हणजेच धातू. बघा मी परवा तुम्हाला एलिमेंट वगैरे त्याची एक केमिस्ट्रीमध्ये आपण शिकलो, त्याची एक तुलना दिली होती. दृश्य पश्य होतं, स्था तिष्ठ होतं, त्याच्यातला स्था हा धातू होता, दृश्य हा धातू होता. धातू होता. बरोबर आहे. बरोबर आहे. हा धातूचं रूप बदल झालं ते कशा कशा प्रकारात होतं. एक तर त्या धातूला काळ असतो, तो काळ लागतो, म्हणजे वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ. पुरुषवाचकही बदल होतात. म्हणजे काय, आता आपण इथे जरा थोडस तुमची काय म्हणतात ना, संज्ञा किंचित बदलणार आहे आणि मी ती तुम्हाला सांगतो. एक म्हणजे आपण प्रथम पुरुष, द्वितीय पुरुष आणि तृतीय पुरुष आपण शिकलो मराठी व्याकरण. कोणकोणांना हे आठवतंय? प्रथम पुरुष, द्वितीय पुरुष, तृतीय पुरुष. आणि मी तुम्हाला मराठी व्याकरणामध्ये घेऊन चाललोय. आता आपण संस्कृत 1 मिनिट बाजूला ठेवू. प्रथम पुरुष म्हणजे कोण, काय? मी तो बोलणारा. बोलणार, मी स्वतः. आपण स्वतः. बरोबर आहे. मी आणि आपण. बरोबर. हो. हा हे सगळे आणि आपण म्हणजे आम्ही ऍक्च्युअली त्याला प्रथम पुरुष म्हणतो आपण. मराठीत सांगतोय मी आता. द्वितीय पुरुष म्हणजे काय? तू आणि तुम्ही. आणि तृतीय पुरुष म्हणजे तो, ती, ते, ते, त्या, ती. याला आपण तृतीय पुरुष म्हणतो. तृतीय पुरुष. हा आता हे प्रथम पुरुष, द्वितीय पुरुष, तृतीय पुरुष म्हणजे मी, तू आणि तो. आता याच्यासाठी मराठी संस्कृत मध्ये प्रथम पुरुषाला उत्तम पुरुष म्हणतात. म्हणजे बघा भाषेची किती सुंदर जडणघडण केली आहे भाषाकारांनी, की स्वतःला नेहमी ते स्वतः उत्तम पुरुष म्हणून घेतात. आता एक विचार करा, जेव्हा आपण स्वतःला उत्तम पुरुष म्हणून घेतलं की आपल्यावर एक जबाबदारी येते. कसं बोलावं, कसं वागावं, कसं आचरण असावं. बरोबर. हा त्या दृष्टिकोनातनं भाषाकारांनी त्याला उत्तम पुरुष म्हणलेलं आहे. दुसरा जो आहे तो मध्यम पुरुष, म्हणजे जे आपण स्वतः पण नाही आणि कोणतरी तिसरा पण नाही, याच्या मधलं कोणतरी आहे. ते कोण आहे? की ज्याच्याशी आपण संवाद साधतोय. म्हणजे तू आणि तुम्ही हे सगळे मराठीतलं द्वितीय पुरुष आणि संस्कृत मध्ये मध्यम पुरुष. ठीक आहे. आणि आता जे 2 जण संवाद साधतायत ते सोडून इतर जे कोण आहेत त्यांविषयी आपण जेव्हा बोलतो तेव्हा तो होतो मराठी भाषेमध्ये तृतीय पुरुष आणि संस्कृत मध्ये त्याला म्हणतात प्रथम पुरुष. इथे आपला नेहमी गोळ होतो. मराठीतला प्रथम पुरुष हा उत्तम पुरुष आहे संस्कृत मध्ये, आणि मराठी मधला तृतीय पुरुष हा संस्कृत मधला प्रथम पुरुष आहे. प्रथम पुरुष. म्हणजे बघा इथे पण भाषाकारांनी किती योग्य विचारांनी केलेला आहे, की तिसरा जरी असला तरी त्याला आपण प्रथम पुरुषासारखी प्राधान्य देतो. म्हणजे दुसऱ्याला, त्या तिसऱ्या माणसालाही आपण महत्व देतो.
त्याला नगण्य मानत नाही. आणि हे भाषेची सुंदरता आहे ही, आणि भाष्यकाराची विद्वत्ता आहे. आता तिसऱ्या प्रकारात काय होतं की आपण एक जेव्हा धातू विचारतो त्यावेळेला मला आज एक नवीन एक कोणतरी दिसतंय, किशोर जीवतोडे. कोण आहेत किशोर जीवतोडे? हॅलो. बोला. हा बोला बोला जीवतोडेजी बोला. हा सर, मी दोनदा पहिल्यांदा जॉईन झालो होतो. मला बरं नव्हतं 4-5 दिवस मला. बर बर, ठीक आहे ठीक आहे. पण आज तब्येत ठीक आहे का आता झालोय. तुमची? हो सर, चांगली आहे तब्येत आता. हा चला, देवाची कृपा आहे. तर किशोरजी, तुमचा वर्ग क्रमांक 20 आहे, लक्षात ठेवा. बरोबर. हा, वर्ग क्रमांक मुद्दामून दिलेत म्हणजे मग आपल्याला क्रमाने जाता येतं वर्गामध्ये, प्रत्येकाला बोलायची संधी मिळते आणि प्रश्न सोडवायची पण संधी मिळते. चालेल सर. हा ठीक आहे. तुम्ही मागची रेकॉर्डिंग वगैरे तुम्हाला लक्षात आली आहेत का, कुठे आहेत वगैरे? सर, मी आजच जॉईन झालोय 6 दिवसानंतर. अरे बापरे, बर बर, ठीक आहे. मग तुम्ही आपल्या ग्रुपचं जे डिस्क्रिप्शन आहे ना ते बघा. त्याच्यामध्ये बरं. प्लेलिस्ट जी आहे युट्यूब हो. चॅनलवर, सगळ्यांनी हो. युट्यूब चॅनल जय जय संस्कृतला सबस्क्राईब करा. बर. आणि प्लेलिस्ट आपली संस्कृत 2026 या नावाने प्लेलिस्ट आहे. त्याच्यामध्ये तुमच्या वर्गांची सकाळ आणि संध्याकाळ अशी दोन्ही रेकॉर्डिंग आहेत. त्यातले आपण सकाळच्या बॅच मध्ये येतो, त्यामुळे आपलं रेकॉर्डिंग ज्या व्हिडिओच्या नावामध्ये सकाळ असं लिहिलेलं असेल ते आपल्या वर्गाचं रेकॉर्डिंग असणार आहे. ठीक आहे. अच्छा. माझा 20 आहेत ना वर्ग? हा, तुमचा वर्ग क्रमांक 20 आहे. पण लक्षात महत्वाचं काय ठेवा की तुम्हाला आता मोठी जबाबदारी आहे. पहिले 5 धडे तुम्हाला पूर्ण करायचे. करावे लागेल. हो. हा, आणि काही शंका असतील तरी ग्रुपवर विचारा, आम्ही नक्की त्याला उत्तर देऊ. ठीक आहे सर. हो. हा ठीक आहे. ओके, चालेल. आपण पुढे जाऊ. तर मी वचनाकडे आलो होतो की एक वचन म्हणजे आणि वचन आपण बघत होतो, बरोबर आहे. एक वचन, द्विवचन, आणि मराठीत आपण बऱ्याच वेळेला अनेक वचन म्हणतो, बरोबर. त्याला बहुवचन म्हणायचं. प्रथम पुरुष पाहत होतो ना. ओके, ठीक आहे, चालेल. परत मी सांगतो. पुरुष म्हणजे कुठले? मराठी मधले प्रथम पुरुष, द्वितीय पुरुष, तृतीय पुरुष म्हणजे उत्तम पुरुष, मध्यम पुरुष आणि प्रथम पुरुष झाले संस्कृत मध्ये, बरोबर आहे. प्रथम पुरुष संस्कृत मधला म्हणजे तो, ती, ते, त्या, ती. काळ आपण 3 लक्षात घेतो. आता सुरुवातीला तरी आपण फार कॉम्प्लिकेट नको करायला, अवघड नको करायला. वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ. आणि वचन म्हणजे एक वचन, द्विवचन, आणि ज्याला आपण मराठीत अनेक वचन म्हणायचो त्याला बहुवचन म्हणतात. ठीक आहे. मी तुम्हाला मराठीचं तुलनात्मकही सांगतोय म्हणजे बऱ्याच लोकांच्या डोक्यामध्ये प्रकाश पेटतो एकदम, की अरे हो, हे आपण शिकलो होतो. ठीक आहे, पुढे जाऊयात. आता प्रत्येक काळाची 9 रूपं असतात. म्हणजे बघा, आता 9 रूपं काळाची, आणि ऍक्च्युली खरं बघायला गेलं तर काळाची रूपं 10 असतात. ते जरा थोडस इथे आपल्याला 9 रूपं म्हणजे एका पर्टिक्युलर काळामध्ये म्हणजे वर्तमान काळामध्ये 3 पुरुष म्हणजे उत्तम पुरुष, मध्यम पुरुष आणि प्रथम पुरुष, आणि प्रत्येक पुरुषामध्ये एक वचन, द्विवचन आणि बहुवचन अशी 3, म्हणून 3 गुणिले 3 9 झाली. म्हणजे आता बघा 10 काळ आहेत संस्कृत मध्ये खरे. आता आपल्या पातळीला फक्त 3च काळ आपण लक्षात घेणार आहोत. वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ. त्यातले तुमच्या बाळबोधला तर माझ्या मते कुठलाही काळही नाही, फक्त वर्तमान काळच आहे. ठीक आहे. म्हणजे आता आपल्याला फक्त
डोकेदुखी काय आहे की वर्तमान काळातली 9 रूप. हम्म. पुढे आपण जसं जाऊ बाळबोधच्या पलीकडे तेव्हा मग आपल्याला वर्तमान काळातली 9 रूप, भूतकाळातली 9 रूप, भविष्य काळातली 9 रूप येतील. म्हणजे आपला हम्म. व्याप 9 रूपांवरून 27 रूपांवर जाईल. हम्म. म्हणजे आता बघा 9 गुणिले 10 90 रूप होतात संस्कृत मध्ये एका क्रियापदाची, एका धातूपासून बनलेल्या क्रियापदाची. पण आता आपण त्याचं दडपण घ्यायची गरज नाहीये. आता आपण फक्त 9 रूपांविषयीच विचार करतोय आणि तेही वर्तमान काळातल्या. हम्म. हा आता बघा उदाहरणार्थ पठ धातू आहे, वर्तमान काळ आहे. मराठी संस्कृत मध्ये वर्तमान काळाला लट कार असं म्हणतात. अच्छा. हे जे कार म्हणजे थोडक्यात काळ असं थोडं लक्षात ठेवा. हम्म. आणि त्याची 9 रूप. ठीक आहे. जसं आपण म्हणले 3 पुरुष गुणिले 3 वचन. आता बघा हम्म. पुरुष आणि वचन, त्यातली वचन आडव्या ओळीवर लिहिली आहेत. म्हणजे ते आपल्या कॉलम ज्याला म्हणतो ना आपण, हम्म. त्यातले कॉलम जे आहेत ते 3 आहेत. एक वचनम, द्विवचनम, बहुवचनम. आणि हम्म. पुरुष बघा प्रथम पुरुषाला, प्रथम पुरुष म्हणजे आता मराठीतला तृतीय पुरुष. हम्म. हा बघा हो. सह पठती, तो वाचतो. हम्म. आता 2 जण आहेत. म्हणजे आता समजा मी आणि किशोरजी बोलतायत आणि आपण बोलतोय कोणाबद्दल, कल्पना, कपिल अपशंकर आणि रुपाली अपशंकर, दोघं नवरा बायको तिथे पलीकडे उभे आहेत. तर आपण त्या दोघांविषयी समजा बोलत असू किशोरजी, तर आपण काय म्हणतात, तौ पठत, पठत, पठत. म्हणजे काय, ते दोघे म्हणजे थोडक्यात काय, अपशंकर नवरा बायको वाचतायत. हम्म. आता मराठीमध्ये आपण हे द्विवचन ही संज्ञा नाहीये. आपण एकतर एक वचनात असतो, नाही तर आपण बहुवचनामध्ये असतो, अनेक वचनात असतो. हम्म. किंवा आपल्याला असं काटेकोरपणे म्हणावं लागतं की आम्ही दोघे वाचतो. हम्म. तर संस्कृतला दोघे असं म्हणायची गरज नाही. म्हणून तुम्ही इथं जर बघितलं तर दोघे हा शब्द ते दोघे वाचतात, दोघे हा त्यांनी कंसामध्ये दिलेला आहे, म्हणजे अध्यारूत आहे तो संस्कृतसाठी. हम्म. तौ हम्म. पठत आणि ते तेव्हा हा ते दोघे वाचतात. मराठीत आपण अर्थ लावत घेताना ते दोघे करायचं. हम्म. कोणाला मला याचं उदाहरण देता येईल का हो दररोजच्या श्लोकामधलं? आपल्या बरोबर राधिका परांजपे पण आलेले आहेत, आपण त्यांना विचारूयात, बघूयात त्यांना आठवतंय का. जय गुरु. द्विवचनाचं उदाहरण म्हणजे आपण रामरक्षामध्ये राम लक्ष्मणौ म्हणतो, ते राम लक्ष्मणौ हे द्विवचन आहे, कारण ते दोघांबद्दल बोलतो आपण. आणि तिथे बऱ्याचशा श्लोकामध्ये हो. तुम्हाला ते दिसेल. हम्म. बर, पुढचं बहुवचन ते पठंती. त्याच्यामध्ये पठंती मध्ये न अर्धा आहे, त्याला त आहे आणि पहिली वेलांटी आहे, राईट. पठंती म्हणजे रस्व, ते सगळे वाचतात. तर आता इकडे तुम्ही जांभळ्या अक्षरामधल्या अक्षरांकडे जास्त लक्ष द्या. ती, तह, अंती. सह पठती, तौ पठत, ते पठंती. ठीक आहे. प्रथम पुरुष म्हणजे थोडक्यात
आपल्या मराठी भाषिकांसाठी तृतीय पुरुष. तृतीय पुरुष. हा, मध्यम पुरुष म्हणजे आपण काय म्हणलं, तृतीय पुरुष आपल्या मराठी लोकांसाठी. संस्कृत मध्ये मध्यम पुरुष. बघा, त्वम पठसी. आता तुम्ही अथर्व शिष्य म्हणता, आठवतंय का तुम्हाला? हो. सांगा बघू एखाद्यानी वाक्य ज्याच्यामध्ये हे सी तुम्ही बघितलेलं आहे. त्वमेव केवलम कर्ता असि, त्वमेव केवलम धर्ता असि. आलं लक्षात? तो जो असी आहे ना, तो हा सी आहे हा. आणि त्याच्यामधलं क्रियापद आहे अस. अस म्हणजे असणे. त्वम त्वमेव सर्वम खल्विदम ब्रह्म असि. राईट. आता तुम्ही दोघे नाचता असं आपल्याला म्हणायचंय. युवाम. युवाम म्हणजे तुम्ही दोघं संस्कृत मध्ये. आणि त्याला पठ या धातूला पठ असं लागतं, प्रत्यय. यांना सगळ्यांना प्रत्यय म्हणतात. ही जी जांभळ्या अक्षरामध्ये जी आहेत ना, ते प्रत्यय आहेत. प्रत्यय धातूला लागून रूप होतात तयार. आणि जेव्हा आपण म्हणतो तुम्ही सगळे नाचता, म्हणजे आता मी तुमच्या सगळ्यांशी बोलतोय, बरोबर आहे. मी एकटा उभा आहे पण तुम्ही सगळे नाचत आहात, तर मी काय म्हणेन की यूयम. आता इथे पठत तुम्ही नाचता नाही, वाचताय, सॉरी. हा, जर नृत्य असेल तर नृत्यथ असं झालं असतं. तुम्ही सगळे नाचताय. यूयम पठत. पठथ बर का, थडग्यामधला थ म्हणजे काय, तुम्ही सगळे वाचताय. म्हणजे मी एकटाच वाचत नाही पण तुम्ही सगळे वाचताय. ठीक आहे, पुढचं जाऊ आता आपण. हा उत्तम पुरुष म्हणजे मी मगाशी काय म्हणलं, आपल्या मराठी भाषिकांसाठी प्रथम पुरुष. प्रथम पुरुष. आता मला माहितीये आपण बरेच लोक ज्यांनी थोडंफार संस्कृत शाळेमध्ये शिकलेले असतील, त्यांना उलट्या पद्धतीने शिकवलं असेल शाळेमध्ये. म्हणजे पहिल्यांदा उत्तम पुरुष, मग मध्यम पुरुष आणि मग प्रथम पुरुष. आहेत का कोणी असं संस्कृत शिकलेले? हो. कोणी? कोण कोण म्हणलं? मी अपर्णा. बर, मी अच्छा. माधवी. बर. म्हणजे माधवी कोणत्या धसे का? धसे. हो. बर. म्हणजे तुम्ही सगळ्यांनी अहम पठामी, त्वम पठसी आणि सह पठती अशा क्रमाने शिकला असाल. हो, बरोबर. म्हणजे ते मी वहा महा सीत हा थ ती हा आणि ती असंच पाठ केलंय असं. मग ते तसंच लक्षात ठेवा, उगाचच बदलू नका. कारण की भारतीय विद्या भवननी जे संस्कृत शिकवलंय आणि जे पुस्तकांमध्ये त्यांच्या दिलेले, ते प्रथम, मध्यम आणि उत्तम अशा प्रकारे दिलंय. पण आपण जर का शिकलेलो असू शाळेमध्ये पूर्वी, आणि जर आपल्याला उत्तम पुरुष, मध्यम पुरुष आणि प्रथम पुरुष अशी पाठांतराची सवय झालेली असेल, ती तशीच ठेवा. बरोबर. ज्याला आपले देवल गुरुजी खूप छान शब्द सांगतात, पाठभेद करायचा नाहीये आपल्याला. म्हणजे कशा प्रकारे शिकलो याच्या विषयी कोणालाही आक्षेप असता कामा नये. ठीक आहे. मग आता उत्तम पुरुषामध्ये अहम पठामी, मी हा प्रत्यय लागला. खरं बघायला गेलं तर प्रत्यय आहे आमी असा. अहम पठ अधिक आमी पठामी. नंतर आवह असा प्रत्यय लागला. आवाम पठा वह. आणि वयम पठा मह. म्हणजे आम्ही सगळे वाचतोय. आता एक मराठी भाषिकांनी लक्षात ठेवायचं बरं